कोपर्डी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी हा घातक कायदा रद्द व्हावा, त्यात बदल व्हावा, या गोष्टींच्या मागणीसाठी आज नागपूर शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावतंय। आपल्याबरोबर औरंगाबादतून आलेले काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, काय नक्की मागणी आहे? आमच्या आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही अतिशय महत्वाची मागणी आम्ही या इथे करत आहोत। आणि आतापर्यंत समाजाने, मराठा समाजाने जे काही संयमाची भूमिका घेतलेली आहे आणि अतिशय व्यवस्थित सगळं प्रदर्शन इथे केलेलं आहे, त्याचं शासनाने नोंद घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षणासाठी जी काही आपली भूमिका आहे ती स्पष्ट करून आरक्षण मिळालं पाहिजे। युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी जे मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत त्यावर शासनाने ताबडतोब कार्यवाही करणं आवश्यक आहे। यासाठी मराठा समाज खूप याचा फॉलोअप करतोय, पण शासनाकडून पावलं उचलली गेली पाहिजेत आणि तसं सकारात्मक काही दिसलं पाहिजे। यासाठी इथे आज सगळे उत्स्फूर्तपणे मराठवाड्यातून, औरंगाबादमधून इथे 50,000ची संख्या इथे आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून मराठा समाज इथं एकवटलेला आहे। आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाचे लोक संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून इथं एकवटत आहेत। आता आपल्याबरोबर नाशिकमधून काही लोक इथं आलेले आहेत। सर, नक्की काय मागण्या? एवढ्या लांबून तुम्ही किती संख्येने? आमच्या प्रामुख्याने कोपर्डी प्रकरणाचा जो काही विषय आहे त्या नराधमांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, तो गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। सर्वात त्याच्यानंतरची आग्रही भूमिका आमची मराठा आरक्षणाची आहे आणि ती या सन्माननीय शासनाने, या मुख्यमंत्र्यांनी ती काही पूर्ण केलेली नाही। पण या मुख्यमंत्र्यांना जर असं वाटत असेल का मराठा समाज हा जर मी दखल नाही घेतली, यांना जर वारंवार परत लावलं तर हा समाज कुठेतरी शांत होईल, याच्यात मुख्यमंत्र्यांनी अजिबात राहू नये। कारण आजचा नागपूरचा मोर्चा जरी शांततेत असला, या मोर्चाला प्रचंड गर्दी आहे। मराठा समाज हा कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून समाज हा हजारोच्या संख्येने नागपूरमध्ये आज सामील होतोय। परंतु या नागपूरमध्ये जर आज काही सकारात्मक भूमिका जर आम्हाला बघायला नाही मिळाली तर पुढच्या मुंबईच्या मोर्चामध्ये 100% ठोक आंदोलन या सरकारच्या विरोधात केलं जाईल। या सरकारने त्याची नोंद घ्यायची। नागपूरमधल्या या मोर्चामध्ये जर का सरकारनं कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नाही तर नक्कीच मुंबईत होणारे आंदोलन हे ठोक आंदोलन होईल, अशा प्रकारची भूमिका या लोकांनी आता मांडलेली आहे। आता आपल्याबरोबर जालना येथून आलेले काही लोक आहेत। सर, काय नक्की मागण्या तुमच्या? मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगर, औरंगाबाद मधून सुरुवात झाली। या मोर्चाच्या मागण्या: मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोपर्डी घटनेतील नराधमांना त्वरित फाशी झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी हा कालबाह्य झालेला कायदा आहे, या कायद्यामुळे मराठा समाज आणि दलित समाजामध्ये जो तेढ निर्माण होत आहे, या कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे व या इतर अनेक मागण्यासाठी मराठा समाज गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहे, परंतु सरकार याची कुठे दखल घेत नाहीये। मुख्यमंत्री केवळ म्हणतात, निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आज त्यांचं ट्विट आहे की या मराठा क्रांती मोर्चाचा फरक निवडणुकावरती झालेला नाहीये, परंतु मुख्यमंत्र्यांना सांगणं, माझं एक मराठा सेवक म्हणून सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब, मराठा क्रांती मोर्चांनी आजपर्यंत कोणाला मतदान करा किंवा करू नका अशी भूमिका घेतलेली नाहीये। जर या पुढील काळात ही आम्ही भूमिका घेऊ आणि पुढचा मुंबईचा मोर्चा, या मोर्चामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या या अधिवेशन काळात, तर नक्की पुढील मोर्चा आम्ही मुंबईमध्ये काढूत आणि हे आंदोलन शांत होणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही। आतापर्यंत या मराठा क्रांती मोर्चानं लोकांना एक वेगळा आदर्श घालून दिलाय। लाखोच्या संख्येने हे मोर्चे निघतात, परंतु कोणत्याही प्रकारचं गालबोट या मोर्चात आजपर्यंत लागलेलं नाही। सरकारनं हा आमचा अंत बघू नये अशा प्रकारच्या भूमिका हे लोक मांडतायत। कॅमेरामन मनोज आगलावेसह ओंकार कदम, साम टीव्ही, नागपूर।